खूप सुंदर सुंदर व्ह्यूज, अमेझिंग फूड, पूलमधली मस्ती, कोझी रूम्स आणि थोड्या थोड्या वेळाने येणारा रिमझिम पाऊस. एका परफेक्ट वीकेंडसाठी अजून काय हवं नाही का? हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि आज फर्स्ट टाईम मी एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवणार आहे. माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि या आणि अशाच अनेक व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण आपल्या ब्लॉगला सुरू करूया. आम्ही रिसॉर्टमध्ये बुकिंग केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला स्कूलमधून मेसेज आला की मुलाचं ग्रॅज्युएशन आहे. आणि आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की आम्ही दोघंही इंजिनियर झालेलो आहोत आणि आमचंही कधी ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे. आणि मग मुलाचं ग्रॅज्युएशन कसं, तो तर आता फक्त फर्स्टला गेला आहे आणि आमच्यासाठी ती कन्सेप्टच नवी होती. पण मुलाला हा एक्सपिरियन्स मिळावा म्हणून आम्ही ठरवलं की आधी आपण ग्रॅज्युएशन सेरेमनी अटेंड करूया आणि नंतर आपला पुढचा प्लॅन कंटिन्यू करूया. आम्ही निघालेलो आहोत गुलमोहर विलेज रिसॉर्टमध्ये. गाडीत बसून कुठंतरी जाणं म्हणजे जाता जाता खूप सारे चिप्स खाणं एवढं एकच आमच्या मुलाला माहीत आहे. त्यामुळे गाडीत बसल्या बसल्या त्याचं डिस्कशन सुरू झालं की आपण कुठेतरी चिप्स घेऊया आणि खात खात जाऊया. त्या दिवशी एन्व्हायरमेंट जबरदस्त होतं आणि आम्हाला खूप लेट झाला होता. म्हणजे जवळजवळ 10:30 ते 11 निघायला वाजले होते आम्हाला. आणि त्यामुळे पुण्यात बऱ्याच ठिकाणी खूप सारं ट्रॅफिक लागत होतं आणि आम्ही सगळीकडं चिप्सचे शॉप शोधत होतो आणि फायनली आम्हाला एका ठिकाणी सापडलं आणि मी इतके सारे चिप्स घेऊन आले होते. मस्त चिप्स खात खात त्यानंतर आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. मी जेव्हा असं कुठेही फिरायला निघतो तेव्हा एक आमचा सॉन्गचा सेट आहे, तो म्हणजे सगळे BGM सॉन्ग साऊथ इंडियन मूवीमधले, जेलर, विक्रम, जवान मूवीमधले आणि अजून लिओ वगैरे ह्या सगळ्या मूवींचे बॅकग्राऊंड सॉन्ग. आणि ते आमच्या तिघांनाही खूप आवडतात आणि आमच्या मुलाचं तर ते इतकं फेवरेट आहे. आणि स्पेशली रोलेक्सचं BGM सॉन्ग तर त्याचं भयंकर फेवरेट आहे. मारी मूवीचं सॉन्ग लागल्यानंतर तर एक्साइटमेंट एकदम नेक्स्ट लेवललाच असते. खूप सुंदर सुंदर सॉन्ग, दोन्ही साईडनी हिरवीगार झाडं आणि इतका छान रस्ता. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. एवढ्या सगळ्या खूप मस्तीवाल्या सॉंग्स नंतर मी माझे शांत मराठी सॉंग्स लावते आणि ते मला एकटीलाच आवडतात. ट्रॅफिकमुळे आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागला तिथं पोचण्यासाठी. आणि नंतर आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. डोंगरावरचा रस्ता खूप छोटा होता, बट थँक गॉड येणाऱ्यांसाठी आणि जाणाऱ्यांसाठी रस्ता वेगळा होता, त्यामुळे ते चढणं इझी झालं. साडे 12 ते 1च्या दरम्यान आम्ही तिथे हॉटेलवरती पोचलो आणि गेल्या गेल्या त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं, जे होतं कोकम सरबत. आणि सगळ्या फॉर्मॅलिटी करून झाल्यानंतर त्यांनी आम्हाला रूमवरती सोडलं. आणि ही आहे आमची रूम, जी खूप प्रशस्त होती आणि जिच्या खिडकीमधून खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. तिथे एक छोटा फ्रीज होता जो वर्क नव्हता करत, पण आम्हाला त्याची गरज नव्हती, त्यामुळे आम्ही त्यांना हा का वर्क करत नाही किंवा चालू करून द्या असं म्हटलं नाही. पण तिथे आमच्यासाठी एक बेस्ट गोष्ट होती, ती म्हणजे कॉफीचे आणि चहाचे सॅशे होते, साखर होती आणि दूध पावडर देखील होती.
तिथल्या कबडला आतमध्ये 2-2 लॉकर होते आणि बाथरूम देखील खूप प्रशस्त होतं. आतमध्ये बाथटब होतं. बाथटब बघून आमचा मुलगा खूप खुश झाला आणि अशा प्रकारे ही आमची मस्त प्रशस्त अशी रूम होती. आणि बाहेर सारखा पाऊस येत होता, म्हणून त्यांनी आम्हाला एक छत्री देखील दिली होती. फ्रेश झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाहेर पडलो आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली होती. त्यामुळे फर्स्ट आम्ही डायनिंग एरियामध्ये गेलो आणि तुम्ही बघू शकता की याचा डायनिंग एरिया किती सुंदर आहे. हे होतं आमचं व्हेजिटेरियन लंच. त्याच्यामध्ये शेवभाजी होती, डाळ होती, मिक्स व्हेज आणि चपाती आणि भाकरी दोन्ही देखील अवेलेबल होतं. आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी सुक्कं चिकन आणि चिकनचा रस्सा होता, जे माझ्या नवरोबाला फारसं आवडलं नाही. पण व्हेजिटेरियन जेवण खूप मस्त होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एका बाउलमध्ये गुलाबजामुन दिले होते, ते पण खूप छान होते. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो भटकंती करायला. आजूबाजूला इतकी ग्रीनरी होती की जेवढी मी आयुष्यात पाहिली नसेल. तिथे खूप सुंदर फुलांची झाडं होती आणि काही फुलं मी आयुष्यात फर्स्ट टाईम पाहत होते आणि काही खूप वर्षानंतर बघत होते. बऱ्याच जणांचं तर मला नावही माहीत नव्हतं. त्यामुळे यातल्या कुठल्या फुलाचं तुम्हाला नाव माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लहान मुलांना खेळण्यासाठी सेपरेट प्लेइंग एरिया होता, पण तिथे खूप चिखल असल्यामुळे खेळता नाही आलं. म्हणून आम्ही इंडोर गेम्सच्या शोधात गेलो आणि तिथे खूप सारे इंडोर गेम्स आहे, कॅरम, टेबल टेनिस. पण आम्ही तिथे गेलो आणि ती रूम बंद होती आणि परत आम्हाला ती रूम व्हिजिट करण्यासाठी टाईम नाही मिळाला. त्यामुळे प्लेइंग एरिया आमचा बघायचाच राहून गेला. आपल्या रोजच्या खायच्या भाज्यांची झाडं, रोपं, वेली जर तुम्हाला तुमच्या मुलांना दाखवण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या प्लेसला नक्की व्हिजिट करा, कारण हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तिथे खूप साऱ्या फळांची झाडं देखील होती, जसा चिक्कू होता, डाळिंब होतं आणि इडलिंबू फळ आहे का नाही मला माहीत नाही, पण इडलिंबू पण होतं. आणि तिथे मलबेरीचं सुद्धा झाड होतं, ज्याची मलबेरी कच्ची होती तरी देखील आम्ही खाल्ली. लहानपणी मी खूप चिंचा खाल्ल्या आहेत, पण अशा प्रकारची हिरवी चिंच मी बऱ्याच वर्षानंतर खात आहे आणि मला असं वाटलं फक्त मीठ पाहिजे होतं, मग मज्जाच आली असती. हे एक फ्रूट आहे जे आम्ही फर्स्ट टाईम पाहिलं होतं आणि हॉटेलच्या ओनरनी आम्हाला याचं नाव सांगितलं, पण मी विसरली आहे. सो जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे झाड इतकं उंच आहे आणि त्याला लांबून असे गोल गोंडे दिसत होते, म्हणून आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर त्याला खूप सुंदर फुलं होती. आणि जे हॉटेलचे ओनर आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे झाड कृष्णाच्या वेळेस देखील होतं आणि जेव्हा तो गोपिकांचे कपडे चोरायचा तेव्हा तो या झाडावर आणून ठेवायचा. खूप सारी भटकंती करून झाल्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलच्या इथे आणि मला स्विमिंग भयंकर आवडतं. मी जेव्हा 12th होते तेव्हा माझ्या पप्पांनी मला पाठीला डब्बा बांधून विहिरीमध्ये पोहायला शिकवलं होतं. जसं आर्चीने सैराटमध्ये विहिरीमध्ये वरून उडी मारलेली आहे, तसं मी देखील खूप उड्या मारलेल्या आहेत. सकाळी आम्ही निघालो आणि 2 वेळा थोडंसं पुढं येऊन रिटर्न गेलो. एकदा माझे सॉक्स आणि नवरोबाचा चष्मा राहिल्यामुळे आणि एकदा माझा फोन राहिल्यामुळे. आणि तरी देखील स्विमिंग करायला आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी माझा स्विमिंगचा ड्रेस घरी विसरलेले आहे. त्यामुळे मला नवरोबाचा टी-शर्ट घालूनच पोहायला लागलं. संध्याकाळी 5 वाजता एक नाश्ता होता आणि ते होतं फणसाचं कटलेट. मला फणस जराही आवडत नाही, त्यामुळे कटलेट आवडेल की नाही असं वाटलं, पण ते जबरदस्त टेस्टी होतं. इतका छान समोरचा व्ह्यू आणि ते गरमागरम कटलेट आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि माझ्या मुलांनी आणि मी 3 प्लेट कटलेट कधी फस्त केलं आम्हाला कळलं सुद्धा नाही. तिथे चहा आणि कॉफी देखील होती, पण ती फारशी नवरोबाला आवडली नाही.
म्हणून आम्ही रूमवरती आलो आणि रूमच्या समोर बसण्यासाठी एक एरिया होता, जिथे टेबल आणि खुर्ची होती आणि तिथे बसून आम्ही मस्त ब्लॅक कॉफी पिली. थोडासा आराम करून मग रात्री आम्ही 8 वाजता जेवायला गेलो आणि रात्रीचं जेवण खूप छान होतं. व्हेजिटेरियनमध्ये पंजाबी जेवण होतं, ज्याच्यामध्ये व्हेज भुना होतं आणि पनीरची भाजी होती आणि नॉन व्हेजिटेरियनसाठी चिकन हंडी होती आय गेस. आणि ते जेवण माझ्या नवरोबाला खूप आवडलं. सकाळचं चिकन त्यांना आवडलं नव्हतं, पण संध्याकाळचं खूप छान होतं. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आम्ही तिथल्या मंदिरामध्ये गेलो. ते एक गणपतीचं मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला. आणि आज नाश्त्यामध्ये होतं खिचडी, ब्रेड ऑमलेट होतं आणि बटाट्याचे पराठे होते. कढीपत्ता टाकलेली आणि गोड असलेली खिचडी गरम गरम खूप टेस्टी लागत होती आणि ऑमलेट आणि आलू पराठा पण खूप टेस्टी होता. पोटभर नाश्ता करून आणि चेकआउटची सगळी फॉर्मॅलिटी करून आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी यायला. आम्ही निघालो आहे जिथे आमची गाडी पार्क केलेली आहे आणि मी तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवते. आहे ना जबरदस्त. जर तुम्ही एखाद्या विकेंडला ट्रिप प्लॅन करत असाल तर या लोकेशनला नक्की भेट द्या. याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.